एक चित्रपट येतोय खालिद का शिवाजी. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दर्शवला जातोय असं शिवप्रेमींचं म्हणणं आहे. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% सैन्य हे मुसलमान होते. खोट 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 बोलायचं नाही. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% लोक हे मुस्लिम होते. हो, महाराजाच्या सेनेमध्ये मुस्लिम होते, पण इतिहासात आपल्याला कोणताही पुरावा आढळत नाही जिथे हे जस्टिफाय होईल की महाराजाच्या सैन्यामध्ये 35% लोक हे मुस्लिम होते. ट्रेलरमध्ये पुढे असं सांगितलं आहे की शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम होते. आता जेवढं मला माहिती आहे त्यावरून मी सांगतो, शिवाजी महाराजांचा एक अंगरक्षक मुस्लिम होता आणि बाकीचे 10 अंगरक्षक हे वेगवेगळ्या जातीचे पण हिंदू होते. जे लोक म्हणताय ना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% लोक मुस्लिम होते, तर हे सैनिक आता कुठे? आपल्या छत्रपती संभाजीनगरचं जेव्हा नामांतर झालं होतं तेव्हा हेच लोक आपल्या महाराजाच्या नावाचा विरोध करण्यासाठी उपोषणाला बसले होते. जवळपास 3 लाख लोकांनी अर्ज केले होते की हे नाव बदला. अगदी मागच्या आठवड्यात यवतमध्ये आपल्या शिवाजी महाराजची प्रतिमेची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर जी जाळपोळ झाली तेव्हा हे 35% सैनिक कुठे गेले होते? छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध करण्यासाठी त्यांनी एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगर ते मुंबई. तर त्यांना रस्त्यात जिथे जिथे संभाजी महाराजाचं नाव दिसलं तिथे तिथे त्यांनी काळीक लावली. मी तुम्हाला 100 असे हिंदू दाखवू शकतो ज्या अजून पण या शहराला औरंगाबाद म्हणतात, पण तुम्ही असं एक मुस्लिमाला दाखवा जो या शहराला छत्रपती संभाजीनगर या नावाने हाक मारतो. छत्रपती शिवाजी महाराज हे दुसऱ्या धर्माचा आदर करत होते, पण तसं स्वधर्म अभिमानी होते. त्यांना सेक्युलरिझमची चादर नका ओढू.